ठिकाण एकच आहे की वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाता, कसं करता तुम्ही? तेव्हा मी असं केलं की मला कारगिल लोकांना पोचवायचं. मी म्हटलं ना, मी त्यांची भाट होऊन उभी राहणार म्हटल्यावर मला असं वाटलं लेट पीपल नो अबाउट कारगिल. 1000 मैलांचं एक पहिलं पाऊल मी टाकलं. माझी अपेक्षा सगळ्यांनी यावं. आणि जेव्हा हे करायला लागले, तुम्हाला माहिती आहे, मला ना लोक असे हातात पैसे द्यायचे, तू छान बोलते. म्हटलं अरे बापरे, पैसे आले तर मी काय करू, मी तर नुसती बोलते, मी जाते लोकांना घेऊन. आणि मग मला असं वाटलं की तरुणांना इतिहासाचं भान, वर्तमानाची जाण आणि भविष्याची स्वप्न द्यायची असेल तर मला फाउंडेशन करायला हवं. छोटा जीव आहे आमचा, म्हणजे टिटवीने का धरली दर्याची हाव असेल. पण आज लक्ष फाउंडेशनच्या अंतर्गत जेव्हा मी आता बोलते आहे, तेव्हा मी तरुणांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी या सांगते. कारण लकीली काय झालं, माझ्या या कामामुळे मला सैन्य दलाकडनं खूप छान प्रतिसाद मिळाला. आय वॉज फॉर्च्युनेट. जसं समाजाकडनं मिळत गेला ना, आज ही सगळी का जोडली आहेत आपापली कामं सोडून, कारण त्यांना त्यातला भाव कळतोय. आज प्रत्येकाला आपलं काम आहे. माझं म्हणणं, मी सोडली नोकरी कारण मी नाही जस्टिस देऊ शकले, पण माझी अपेक्षा नाही सगळ्यांनी सोडावी. पण सैनिक कळला पाहिजे, ती बोलायची गोष्ट नाही, ती अनुभवायची गोष्ट आहे. आणि तो अनुभवायचा असेल तर आज ज्या घरांमध्ये तो सैनिक आहे ना, त्यांच्याशी संवाद साधा. तुम्ही ध्येय काय ठेवलेलं आहे? माझं ध्येय एकच आहे की जर आम्हाला बॉलिवूडचं सगळं माहिती आहे, जर आम्हाला क्रिकेटमधलं सगळं माहिती आहे, जर आम्हाला राजकारणातलं सगळं माहिती आहे, तर ॲज अ समाज माझी ही जरुरी आहे की ज्या आम्ही इथला जो फ्रीडम घेतो, जो आम्ही स्वैराचारासारखा वापरतोय, फ्रीडम इज नॉट फ्री. एव्हरीडे सोल्जर गिव्स हिज लाईफ सो दॅट यू कॅन लिव्ह युअर्स. आज जो झेंडा फहरतोय ना, तो सैनिकाच्या श्वासावर फहरतोय, तुमच्या माझ्या नाही. तर माझं म्हणणं असं आहे की हा जो फ्रीडम आम्ही घेतोय, ज्यांच्यामुळे घेतो, त्यांच्याबद्दलचा हायेस्ट आमच्या मनामध्ये अभिमान हवा. आम्ही त्यांच्याबद्दल सातत्यानं बोललं पाहिजे, त्यांच्या सुखदुःखाची आमची नाळ जोडली पाहिजे. आम्हाला माहिती हवेत कोण परमवीर आहेत, कोण वीरचक्र आहेत, कोण आमचे जवान आहेत, आज ते कुठल्या परिस्थितीत आहेत, आज ते काय करता आहेत, हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. आज आपण इथे बसून जे बोलतो ना, युद्ध करायला काय जातो, युद्ध, मला वाटतं ना सैन्य दलाबद्दल आपण बोलू नये. तुम्हाला माहिती नाही, युद्ध म्हणजे चिखल आहे रक्तामासाचा. युद्ध म्हणजे कित्येकांची स्वप्न धुळीस मिळवणं आहे. युद्ध म्हणजे कित्येक गोष्टी आपल्याला माहिती नाहीत अशा होणं आहे. आपली मुलं जेव्हा तिथे नाहीत ना, तेव्हा तर आपण काहीच बोलू नये. पण ही जी सगळी मुलं आहेत ती आपली आहेत, तेव्हा इतक्या सहजी हे करून टाका ना. ते लोक फार बोलतात, आदेश वाटेल ते बोलतात. समजून घेतला पाहिजे जवान. तुम्ही पास नाही कुछ भी देने को अपना यौवन देता हूं असं म्हणणारा जवान आहे. आम्ही त्याचं जवानी चुसतो. जसं ध्येय तुम्ही सांगितलं तसं तुम्ही सध्या काय करताय? लक्ष फाउंडेशन करण्याच्या मागे एक होतं की एकतर माझा 2 तासाचा कार्यक्रम असतो, ऋणानुबंध सैनिकांची कारगिल शौर्यगाथा, ज्याच्यात मी माझा 15 वर्षाचा प्रवास, मी POPs अटेंड केलेला, TCPsवर भेटलेले सैनिक. म्हणजे काय? पासिंग आउट परेड्स की ज्या जवानांच्या ज्या होतात, म्हणजे जे अफसर झाले ना की त्यांची पासिंग आउट परेड होते, मग त्यांच्या खांद्यावर बॅचला. ओके, दॅट इज पासिंग आउट परेड. ह्या पासिंग आउट परेड्स मी अटेंड केल्या. ट्रॅफिक चेकपोस्ट, TCP म्हणतो आपण, ह्या ज्या प्रांतांमध्ये फिरतो ना, तेव्हा तुम्हाला असं माहिती आहे का, तिथे बंगरमध्ये काय चौकोनी खिडकीत माणसं बसलेली असतात. त्या ट्रॅफिक चेकपोस्ट ते बघतात तुम्ही जाताना खालून, ते एकटे वर असतात. आमची लोक फिरायला गेली तिकडे निघून जातात, त्याला जाऊन भेटायला पाहिजे. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.